आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे विद्याधर शलाकाला म्हणत असतो की होळी रे होळी, पुरणाची पोळी, युगंधरच्या पोटात बंदुकीची गोळी. शलाका, तू बघायला हवी होतीस त्या मुलांमध्ये आणि त्या युगंधरमध्ये. अशी मी आता गैरसमजाची भिंत उभी केली आहे ना, ती भिंत कधीच आता पडू शकत नाही. खूप मोठा बॉम्ब फोडलाय त्या मुलांवरती मी, आणि त्यांचासुद्धा आपल्या बापावरचा पूर्ण विश्वास उडून गेलाय. त्यानंतर इथे शलाका म्हणते की विद्याधर, अरे नाचू नको. एका गोष्टीचा विचार केलायस का? तू काय केलंस? खूपच हुशारीने आनंदीने लिहिलेली चिठ्ठी बदललीस. मुलांपर्यंत चुकीची चिठ्ठी पोचली, त्यांचा गैरसमज झाला आणि ते त्यांच्या वडिलांवरती रागवले आणि त्यांच्यामध्ये तू दुरावा निर्माण केलास. पण जर पुढे जाऊन जर मुलांनी आनंदीला गाठलं आणि तिला खरं खोटं विचारलं, तर आनंदी त्यांना सांगेलच ना की गैरसमज तिने नाही, तू निर्माण केला आहेस म्हणून. आणि महत्त्वाची गोष्ट, त्यावेळेला आनंदीचं लग्न आणि युगंधरचं लग्न कुठल्या परिस्थितीमध्ये झालं हे तुला पण माहिती आहे. जेव्हा मुलांना कळेल ते आनंदी सांगेल की तुमचा काका म्हणजे विद्याधर याची वाईट नजर त्या आनंदीवरती होती आणि त्याच्यापासून वाचवण्यासाठी युगंधरने तिच्याबरोबर लग्न केलं, तिला नाव दिलं. ही गोष्ट जर तिने मुलांना सांगितली तर काय होईल तुला माहिती आहे? तुला खरंच असं वाटतं हे सगळे लोक तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवतील? तेव्हा ती आनंदी तर महानच बनून जाईल ना. तेव्हा विद्याधर म्हणतो, अरे हां, या अँगलने या गोष्टीचा विचार मी कधीच केला नाही. आता ती मुलं जर आनंदीला काही विचारायला गेले तर ती हे नक्कीच सांगू शकते. तेव्हा शलाका म्हणते, काळजी करू नको विद्याधर. जिथे तुझी बुद्धी विचार करणं थांबवते ना, तिथून माझी बुद्धी, या शलाकाची बुद्धी सुरू होते. त्यामुळे तू अजिबात विचार करू नको. पुढे काय करायचं आहे ते माझ्यावरती सोड. जे काही करायचं आहे ते मी करणार. मी आहे तुझ्या टीममध्ये, असं आता शलाकाने विद्याधरला सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता युगंधर ड्रॉइंग करत असतो, तो चित्र काढत असतो आणि तेव्हा त्याला आठवत असतं की कशा पद्धतीने त्याच्यामधले आणि पृथ्वीमधले सगळे गैरसमज दूर झाले होते. दोघेजण एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत असतात, सपोर्ट करत असतात, आणि त्यानंतर झालेला हा गैरसमज आणि त्याच्यातून निर्माण झालेला वाद. तेव्हा इथे सगळे फोटो वगैरे समिधाचे ते लोक घेऊन गेलेले असतात युगंधरच्या रूममधून. तेव्हा त्याला फक्त आपल्या मुलांची काळजी वाटत असते. इथे आता समिधाचं चित्र हे युगंधरने आपल्या हाताने काढलेलं असतं. खूपच सुंदर असं चित्र काढलेलं असतं त्याने. आणि त्यानंतर इथे युगंधर म्हणत असतो की समिधा, खरंच आज मला माझ्या मुलांसाठी खूप वाईट वाटतंय. इतक्या वर्षानंतर आम्ही दोघेजण एकत्र आलो होतो, पण जो काही त्यांचा गैरसमज झाला आहे तो कधी दूर होणार आहे काय माहिती. मला फक्त एवढंच हवं आहे, माझ्या मुलांनी आनंदी राहायला हवं आहे. माझ्यावरती त्यांनी जो विश्वास ठेवला होता तो परत तसाच विश्वास माझ्यावरती त्यांनी ठेवायला हवा आहे, आणि त्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन. त्यानंतर इथे आनंदीसुद्धा खूपच जास्त टेन्शनमध्ये असते. आनंदीला आठवत असतं, पृथ्वी म्हणालेला असतो की तू जे काही केलेस ना ते मी कधीच विसरणार नाही आहे. विश्वासघात केलात तुम्ही माझा. त्यामुळे इथे आनंदी टेन्शनमध्ये असताना तिला चक्कर येणारच असते. तेवढ्यातच तिथे आर्ची आणि आरती दोघीजणी आलेली असतात आणि तिला पकडतात आणि म्हणतात, आनंदी काय होतंय तुला? आनंदी म्हणते, आरतीताई, आर्ची, तुम्ही आता इथे या वेळेला तुम्ही कशा काय आलात? तेव्हा आरती म्हणते, आम्हाला छायाताईंनी फोन करून जे काही घडलंय ते सगळं सांगितलं आणि त्यामुळे आम्ही लगेच इथे निघून आलो. हे बघ आनंदी, जे काही झालं त्याच्यात तुझी काही चूक नव्हती आणि तू काळजी करू नको, आम्ही आहोत ना तुझ्याबरोबर. तेव्हा आनंदी म्हणते, आरतीताई अगं बघ ना, सगळं सावरायला जात होते, चांगलं करायला जात होते, सगळं विस्कटलं. माझ्यामुळे हे घर तुटलं, घर रस्त्यावरती आलं. तेव्हा आरती म्हणते, असं कसं हे घर तुटलं? अजून सगळेजण एकाच घरामध्ये आहेत ना. गैरसमज झालेत, आपण ते गैरसमज सगळ्यांचे दूर करू. आपण या घराला एकत्र बांधून ठेवण्यासाठी प्रयत्न करू. तू अजिबात काळजी करू नको आनंदी, सगळं अगदी व्यवस्थित होईल. तू या घराच्या भल्याचा विचार करतेस ना. मग जे लोक चांगला विचार करतात त्यांचं वाईट कसं काय होईल? सगळं चांगलं होईल. आपण या घराला पुन्हा एकत्र आणण्यासाठी सगळेजण मिळून प्रयत्न करू. तेव्हा इथे
आरची म्हणत असते, आणि तसं पण आपण आबा जाधवांच्या नाती आहोत की नाही. आपण तिघीजणी एकत्र असू तर सगळं काही चांगलंच होणार. तेव्हा ती म्हणते, 1 2 3 4 आबा जाधवांच्या नाती हुशार. आणि तिघीजणी आता हे त्रिकूट एकत्र आलेलं असतं आनंदीचं घर सावरण्यासाठी. मुलांमध्ये आणि युगंधरमध्ये झालेला गैरसमज दूर करण्यासाठी आता आरती आणि आर्ची यासुद्धा आनंदीला मदत करणार असतात. त्यामुळे आरती म्हणते, आनंदी तू अजिबात काळजी करू नको. आपण तिघीजणी मिळून या संकटातून सगळ्यांना बाहेर काढू. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, असं आता आरतीने तिला सांगितलेलं असतं. त्यानंतर त्या म्हणतात, आता उशीर झाला, आम्ही निघतो. तू पण आराम कर, आपण उद्या भेटू. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, आनंदी म्हणते, छायाताई खरंच खूप खूप थँक्यू. तुम्ही माझ्यासाठी आता जे काही केलंत ना, मी ते कधीही विसरणार नाही. तेव्हा छाया म्हणते, आनंदीताई मी एवढं काहीसुद्धा केलेलं नाही आहे. तुम्ही चला बरं, आता झोपायला चला, खूप उशीर झाला आहे. तेव्हा आनंदी म्हणते, मी आलेच, मी 2 मिनटात येते, चला. तेव्हा इथे छाया गेल्यानंतर आनंदी 1 2 3 4 अशी पावलं मोजत समिधाच्या फोटोजवळ येऊन उभी राहिलेली असते. आणि ती म्हणते, समिधाताई आज घरात जे काही झालं ते चांगलं झालं नाही, पण माझ्या बहिणी माझ्याबरोबर आहेत. या संकटातून आपलं घर बाहेर काढण्यासाठी मला तुम्ही ताकद द्या. मुलांमधला आणि युगंधर साहेबांमधला गैरसमज दूर होऊ द्या. मुलांनी माझं ऐकून घेऊ दे. त्यासाठी तुम्ही मला आता ताकद द्या. तेव्हा विद्याधर म्हणतो, अगं ये आनंदी, अगं त्या निर्जीव फोटोजवळ काय बोलायला लागली आहेस? तुला काय वाटतं समिधा वहिनी तुझं ऐकत असेल? ती तुला मदत करेल? तेव्हा इथे आनंदी म्हणत असते की फोटो निर्जीव आहे की सजीव याने फरक पडत नाही. त्यातले भाव खरे आहेत, त्यातला विश्वास खरा आहे, आणि म्हणून मी त्या फोटोजवळ उभी राहून बोलते. कळलं तुला? तेव्हा इथे विद्याधर म्हणत असतो, अगं पण आता तू काही करू शकणार नाही आहेस. बघितलंस ना कसा बॉम्बस्फोट केला, ते कसा धमाका केला. म्हणालो होतो ना तुला, हा विद्याधर निंबाळकर आहे ना, साधी सोपी गोष्ट नाही आहे. तेव्हा आनंदी म्हणत असते, विद्याधर सर तुम्हाला जे करायचं होतं तुम्ही केलं. गैरसमज निर्माण झाला नाही आहे तो तुम्ही केला आहेत, पण गैरसमज दूर केले जातात हे पण तुम्हाला माहिती असेल ना. तेव्हा विद्याधर म्हणतो, तू काय करशील गं, काय करशील? तुला दिसत नाही, काही नाही, अंधा आहेस तू, आणि तू जाणार मला हरवायला, विद्याधर निंबाळकरला. ती म्हणते, मग काय झालं, मला दिसत नसलं म्हणून काय झालं, पण गोष्टी कशा पद्धतीने करायच्या ना हे मला तुमच्याकडून शिकून घ्यायची गरज नाही आहे. कारण शेवटीला माझी बाजू सत्याची आहे. जे मी चांगलं करण्याचा प्रयत्न केला होता तुम्ही त्याच्यामध्ये घोळ घातलात ना, चिठ्ठी तुम्ही बदललीत ना, त्यामुळे हा संपूर्ण गैरसमज निर्माण झालेला आहे. मग हे गैरसमज मी दूर करेन. मी मुलांमधला आणि इथे मालकसाहेबांमधला अबोला संपवेल. त्या सगळ्यांना मी एकत्र आणेन, मी हरवेन तुम्हाला, आणि त्या सगळ्यांना एकत्र आणून माझं हे घर पुन्हा मी जोडून ठेवेन. कळलं तुम्हाला विद्याधर सर? तेव्हा तो म्हणत असतो, अगं आनंदी तुला दिसत नाही, काही नाही, आणि किती बोलतेस गं तू, किती बोलतेस. करून करून काय करणार काय आहेस तू? तुला दिसत तर काहीच नाही. तेव्हा याच संधीचा मी फायदा उचलला की नाही सांग बरं तू. तेव्हा इथे आनंदी म्हणते, विद्याधर सर अहो तुम्हाला कशा पद्धतीने हरवेन ना, त्यानंतर तुम्ही स्वतः माझ्या पायावरती नाक घासाल की नाही बघाच तुम्ही. तेव्हा कळेल या अंध मुळीचा डोलत स्वभाव कसा आहे ते. तुम्ही स्वतः माझ्या पायावरती नाक घासून माझी माफी मागाल. कळलं तुम्हाला? तर अशा रीतीने इथे आनंदीने सुद्धा विद्याधरला त्याच्याच भाषेत उत्तर हे दिलेलं असतं. तेव्हा इथे माई येतात आणि म्हणतात, आनंदी अगं आनंदी बाळा, कालपासून मुलांनी स्वतःला रूममध्ये कोंडून ठेवलं आहे गं. कालपासून त्यांनी काही खाल्लेलं नाही आहे, प्यायलेले नाही आहेत. अजूनपर्यंत त्यांनी दरवाजा पण उघडला नाही आहे. आनंदी काय करू गं, काही कळत नाही आहे. तेव्हा आनंदी म्हणते, माई तुम्ही शांत व्हा आणि कुठल्याही पद्धतीचा गैरसमज करून घेऊ नका. मुलं अगदी व्यवस्थित असतील, तुम्ही नका काळजी करू. त्यांना बाहेर कसं आणायचं ना, त्यासाठी माझ्याकडे एक भन्नाट प्लॅन आहे. आपण त्या प्लॅननुसार आता जाऊया. तेव्हा ते म्हणतात, अगं हो, पण नक्की तुझा प्लॅन काय आम्हाला पण सांग. तेव्हा ती म्हणते की ह्या प्लॅनमध्ये मी एकटी असणार आहे, आपल्याबरोबर अजून 2 व्यक्ती असणार आहेत, त्यासुद्धा आपल्याला मदत करणार आहेत. हे बघा, मुलं नक्की बाहेर येतील, आपण त्यांना नक्की बाहेर आणण्याचा प्रयत्न करू आणि त्यांचा गैरसमजसुद्धा आपण दूर करू. पण आनंदी तुला नक्की कोण मदत करणार आहे? तेवढं तिथे आरती आणि आरची दोघीजणी येतात आणि म्हणतात, आम्ही मदत करणार आहोत आनंदीला.
तेव्हा आनंदी म्हणते, आलात तुम्ही दोघीजणी? बरं झालं आलात आरतीताई आणि आर्ची. चला आता आपल्याला आपल्या कामाला सुरुवात करायची आहे. तेव्हा आरती म्हणते, हो आनंदी, त्यासाठीच तर आम्ही इथे आलोय ना. या घरामध्ये जे काही गैरसमज पसरलेत ते आपण सर्वजण मिळून दूर करूया. तेव्हा इथे प्लॅनिंग आता समजावण्यात आलेलं असतं. तेव्हा इथे आजोबा म्हणतात, अरे वा, काय प्लॅन तयार केला आहे तुम्ही, खरंच खरंच म्हणजे. तेव्हा इथे आता माई म्हणत असतात, आनंदी पण नक्की हा प्लॅन वर्क होईल ना? ती म्हणते, माई काळजीच करू नका, हा प्लॅन आपला नक्की वर्क होणार. मुलं नक्की बाहेर येणार. त्यांनी कालपासून स्वतःला कोंडून घेतले ना, त्यांना बाहेर काढण्यासाठी याच्यापेक्षा चांगला मार्ग असूच शकत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता तिन्ही भावंड झोपलेले असतात बेडवरती. इथे म्हणजे त्यांची बहीण मिताली झोपलेली असते आणि दोन भाऊ खाली झोपलेले असतात. तेव्हा मितालीला जाग येते. ती उठून बघते तर काय, प्रांजल आता झोपेतच बडबड करत असतो. प्रांजल म्हणत असतो, बाबा तुम्ही का केलं असतं, बाबा तुम्ही का फसवलं आम्हाला, फ्रॉड आहात तुम्ही बाबा, फ्रॉड आहात, असं तो आता म्हणत असतो. तेव्हा इथे त्याची बहीण मिताली उठते, त्याच्या अंगावरती पांघरून देते आणि त्यानंतर ती आता बाहेर जाणारच असते. तेवढ्यातच तिचा पाय इथे पालीवरती पडतो. ती म्हणते, ए पाल पाल. तेव्हा इथे लगेच सगळ्यांना जाग येते. इथे आता आनंदीने ज्या पद्धतीने आयडिया करायला सांगितलेली असते, माई आणि आप्पा यांनी केलेली असते. आणि तेव्हा इथे लगेच पृथ्वी उठतो आणि म्हणतो, काय झालं? तेव्हा ती म्हणते, दादा रे पाल आहे तिथे, पाल आहे, माझा पाय पडला. तेव्हा इथे हळूच पृथ्वी ती पाल आता उचलायला जात असतो. तेव्हा ती म्हणते, दादा हळू, मला भीती वाटते. तो म्हणतो, अगं असं काय करतेस मिताली, अगं बघ ना, अगं खोटी आहे पाळ, खोटी आहे. तेव्हा इथे आप्पा म्हणतात की चल आपण निघूया गं, नाहीतर आपल्याला बघतील. त्यानंतर इथे आता लगेच धावत पळत तिथून निघालेली असते ती म्हणजे मिताली. कारण ती पालीला खूप जास्त घाबरते. ही गोष्ट आनंदीला माहिती असते म्हणून तिने पालीचा यूज केलेला असतो. तेव्हा इथे ती बाहेर येते आणि म्हणते, आत्ती आत्ती अगं पाल आहे, रूममध्ये पाल आहे. आणि ती सगळ्यांना आवाज देते. तेव्हा दोन आता मुली तिथे येतात आणि त्या दोघीजणी इथे पकडतात, मितालीला पकडतात आणि तिला सोडतच नाही. ती स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असते पण तिला सोडलंच जात नाही. तेव्हा सगळेजण आरडाओरडा करतात की काय झालं काय झालं. तेवढ्यातच इथे मिताली ही आता त्यांच्या हातातून निसटते. पण प्रेक्षकांनो, इथे आता त्या दोघीजणी तिला पकडत असताना युगंधर तिथे आलेला असतो. युगंधर म्हणतो, एक एक मिनिट, काय चाललंय, कोण आहात तुम्ही? तेव्हा इथे आरची असते आणि दुसरी आरती असते. त्या दोघीजणी इथे मितालीला कुठे घेऊन जात होत्या किडनॅप करून. तेव्हा इथे युगंधर म्हणत असतो, आरती आणि आरची हे सगळं काय आहे, तुम्ही दोघीजणी इथे काय करताय आणि ते सुद्धा या अशा अवस्थेत. तेव्हा प्रेक्षकांनो, आरती घाबरलेली असते. तेव्हा पृथ्वी म्हणत असतो, आरती हे सगळं काय आहे, हे काय नॉनसेन्स वागतेस तू, तू इथे माझ्या बहिणीला हात लावायची हिंमत कशी केलीस, कुठे घेऊन जात होता तुम्ही तिला? तेव्हा प्रेक्षकांनो, आरती आता गप्पच बसते, ती काहीच बोलत नाही. त्यानंतर इथे आता त्यांना कळतच नसतं की अशा वागण्यामागे नेमकं कारण काय. तो प्रश्न विचारत असतो. तेव्हा शिल्पा म्हणते, बघितलंस युगंधर, मी म्हणाले होते ना, या मुलींची हिंमत दिवसेंदिवस खूपच जास्त वाढत चालली आहे म्हणून आपल्याच घरामध्ये येऊन आपल्याच इथे मितालीला आपल्या समोरून घेऊन जात होते. तेव्हा विद्याधर म्हणतो, काळजी करू नको ताई, अगं आपला हा दादा आहे ना, तुझा लाडका भाऊ, अगं तो खूप मोठा न्यायाधीश आहे ना, तो करेल ना आता न्याय. बरोबर की नाही रे युगंधर दादा, कर बरं न्याय कर, या मुलींना काय शिक्षा द्यायची ते सांग. तेव्हा आनंदी म्हणते, एक मिनिट मालक साहेब, माझ्या बहिणींना तुम्ही कुठल्याही पद्धतीची शिक्षा द्यायची नाही. त्यांनी आता जे काही केलं ते सगळं माझ्या सांगण्यावरून केलं, म्हणून केलं ते सगळं आम्ही, थांबा जरा. तर पुढील भागामध्ये इथे आता पृथ्वी म्हणत असतो की मिस्टर युगंधर निंबाळकर, तुमचं असं म्हणणं आहे की आनंदीबरोबरचं लग्न हे एका आता गैरसमजामुळे नाही तर परिस्थितीच्या जाणीवेमुळे झाले. तेव्हा इथे पृथ्वी म्हणतो की ठीक आहे, मग तुमचं जबरदस्तीने लग्न झाले ना, मग हे लग्नातून मी तुम्हाला मोकळं करतो, डिवोर्स पेपर साईन करा आणि आनंदीला डिवोर्स द्या आणि मोकळं करा तिलासुद्धा आणि तुम्हीसुद्धा. चला आता तुम्ही निवड करायची आहे, तुम्हाला कोण हवं आहे, तुमची ही बायको आनंदी की आम्ही तुमची मुलं तुम्हाला आहोत, ते तुम्ही आता विसरू नका आणि काय तो निर्णय घ्या, कोण हवं आहे तुम्हाला.
पटापट सांगा मिस्टर युगंधर निंबाळकर, या जबरदस्तीच्या लग्नातून मोकळे व्हा आणि आम्हाला स्वीकारा. तेव्हा इथे डिवोर्स पेपर देणाऱ्या इथे पृथ्वीकडे युगंधर रागाने बघत असतो, कारण आनंदाची अवस्था त्याला अजिबात बघवत नसते.